मुलींच्या एका रांगेत मुग्धा डावीकडून 12वी व श्रेया उजवीकडून 18व्या स्थानी उभी आहे. त्या दोघींच्या दरम्यान 5 मुली उभ्या असल्यास त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक कितवा? ओके, मुलीचा क्रमांक कितवा? मुग्धा डावीकडून 12वी आहे. डावीकडून म्हणजे इकडून मोजतो मागून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे इथं मुग्धा उभी आहे. ओके, व श्रेया उजवीकडून 18वी स्थानी आहे. उजवीकडून 18वी आहे. मग आपण कुठून स्टार्ट करतो माहीत नाही. ओके, त्या दोघींच्या दरम्यान 5 मुली उभी आहेत. या दोघींच्या दरम्यान मुग्धा आणि श्रेया या दोघींच्या दरम्यान किती आहेत? 5. दरम्यान म्हणजे मध्ये. मग मध्ये घेऊया 5. 1 2 3 4 5 मुली आहेत. म्हणजे इथं श्रेया आहे. हां, आता श्रेयाचं स्थान इथं कळाले. डावीकडून कळाले आपल्याला श्रेयाचं स्थान. आता उजवीकडून किती आहे? 18व्या स्थानी इथं आहे. मग हिच्या पुढे किती जण राहतील? 17 जण राहतील. ओके, इथं मुग्धाच्या मागे किती जण आहेत? डावीकडून 12 आहे. मग मुग्धाच्या मागे किती जण आहेत? 11 जण आहेत. हे मधले किती जण आहेत? इथं बघा, हे अगोदरचे 17, हे श्रेयाचं स्थान, हे इकडले मागले 11, हे मुग्धाचं स्थान, मध्ये 5. मग एकूण किती जण होतात बघा? 17 18 18 18 आणि हे 5 23, हिनं एक 24 24 आणि 11 35. म्हणजे रांगेत एकूण 35 जण उभे आहेत. तर त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक कितवा? मग 35 जण आहेत रांगेत एकूण. मग मध्यभागी किती होतात? म्हणजे इकडून 17 आणि इकडून 17, होय की नाही? 17 दोन्ही 34. मग मध्यभागी 18वा क्रमांक. ओके, 18वा क्रमांक. आणि 2 अचूक पर्याय निवडा. हे कशासाठी 2 अचूक पर्याय? तर त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक कितवा? एकच राहणार आहे ना मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक. तर त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक कितवा? मध्यभागी तर एकच राहतात. मग आणखी ठीक आहे, एवढंच आहे क्वेश्चन. याच्यामध्येच काय तर चूक आहे. हां, पुढील प्रश्नाकृतीचे जलप्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा. जलप्रतिबिंब म्हटले मग ह्या माशाचं तोंड उजवीकडे आहे. मग जलप्रतिबिंबमध्ये कोणत्या साईडला होईल? उजवीकडेच राहील. ओके, इथं डावीकडे होईल का? नाही. हे डावीकडे पण आहे का? नाही, चुकलं. हां, आता बघा. आता हे जे ब्लॅक स्पॉट आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? या इथं बघा, मासोळीला हे काळं डाग आहे ना? या आकृतीत आहे का? काय गायब होते का जलप्रतिबिंबमध्ये? नाही. मग ऑप्शन उरलेलं तिसरं. ओके, गटातनं बसणारं पद ओळखा. सनंग फाटके वस्त्र, यच्चयावत सर्व, खुमारी लज्जत, धादांत पूर्णपणे. आता बघा, सनंगचा अर्थ काय होतो? विणलेले वस्त्र किंवा वस्त्राचा तागा, नग. ओके, सनंग होते विणलेले वस्त्र. सनंगचा अर्थ होतो विणलेले वस्त्र किंवा वस्त्राचा नग. ओके, वस्त्राचा नग हे सनंगचा अर्थ होतो. यच्च यावतचा अर्थ आहे सगळेच्या सगळे किंवा सर्व. ओके, सगळेच्या सगळे किंवा सर्व म्हणजे हे 2 समानार्थाचे शब्द आहेत. खुमारी, हां, खुमारीचा अर्थ होतो लज्जत, स्वाद, टेस्ट. आपण म्हणतो ना इंग्लिशमधून टेस्ट. ओके, रुची पण म्हणतो आपण, चव म्हणतो खुमारीला. हे समानार्थाचे शब्द आहेत. आता धादांत म्हणजे पण, याचा पण अर्थ होतो पूर्णपणे. याचं वाक्यात उपयोग येईल. तो धादांत खोटे बोलत होता. तो धादांत खोटे बोलत होता म्हणजे तो पूर्णपणे खोटे बोलत होता. ओके, तो धादांत खोटे बोलत होता. मग हे सर्व हे 3 पर्याय 3 2 3 4 हे
समानार्थाचे शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत. आणि सनंग म्हणजे काय, विणलेले वस्त्र किंवा वस्त्राचा एक नग. फाटके वस्त्र होते का, नाही, हे चुकीचं अर्थाचं आहे. मग हे वेगळा पद आहे, पर्याय क्रमांक 1. नंतर बघा, पोलाद, चांदी, पितळ, कांस्य. हे जे पोलाद आहे, ओके, पोलादला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, स्टील म्हणतो. स्टील हे स्टील कशाचा मिश्र धातू आहे, लोखंड, लोह आणि कार्बनचा आहे. ओके, मग लोहाचं काय आहे रासायनिक सूत्र, Fe आणि कार्बनचं C. मग पोलाद हे Fe आणि C दोघांचं मिश्र धातू आहे. तसेच कांस्याला काय म्हणतो आपण, ब्रॉन्झ म्हणतो. ओके, ब्रॉन्झ मेडल, कांस्य पदक. कांस्य हे तांबे आणि कथिलचं मिश्र धातू आहे. तांबे आणि कथिलचं मिश्र धातू आहे. तांबेला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, तांबे हे कॉपर असते, Cu. आणि कथिलला आपण टीन म्हणतो. ओके, इंग्लिशमधून कथिलला टीन म्हणतो. तसेच हे जे पितळ आहे, पितळ कशाचा मिश्र धातू आहे, तांबे आणि जस्त. पितळ हे तांबे आणि जस्तचं मिश्रण आहे. तांबेला आपण कॉपर म्हणतो आणि जस्तला झिंक, Zn. ओके, पण हे चांदी प्युअर धातू आहे, याच्यात कशाचं मिश्रण नसते. मग हे वेगळा गटातनं बसणारा शब्द होईल. हे 3चा घन -3, हे 7चा घन -3, 11चा घन -3, पण हे नाही. मी ऑप्शन मध्ये हे सगळ्यात लहान आहे म्हणून ते मला ठीक. मग हे 24 कसं येईल, 3चा घन किती येते, 3चा घन 27, 27 मधून 3 वजा करा. ओके, 24 येईल आपल्याला. हे 340 कसं येईल, 7चा घन 343 -3 करा. हे 11चा घन किती होते, 1331, 1331 मधून 3 वजा करा, 1328 मिळेल. इथं सपोज आपण जर 2चा घन मानलं तर किती येते, 8 येते. मग हे 4 मी जर 3 वजा केलं तर किती येते, 8 म्हणून 3 5. इथं 5 पाहिजे होतं पण ऑप्शन नाही, म्हणजे हे चौथं ऑप्शन हे वेगळं पद आहे. नंतर आहे NM XB OK SG. ठीक आहे, Nचा नंबर किती आहे, 14, Mचा 13, Xचा 24, Bचा 2, Oचा 15, Kचा 11, Sचा 19, Gचा 7. ओके, हो तसं येऊ शकतं, बरोबर. मग हे 24 अधिक 2 किती येते, 26, 15 अधिक 11 26, 19 अधिक 7 26, म्हणजे या सर्वांची बेरीज 26 आहे. याचं किती येते, 27. मग वेगळं पद कोणतं आहे, हे NM. नंतर काय 58वा. तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय करता येईल, एक ऑब्झर्व करा. हे जे बाण आहे ते पुढं 2 स्थानावरून सरकते. इथे बघा, इथलं बाण इथे गेलेलं आहे, म्हणजे 1 2. परत तो 2 स्थान पुढे जायला पाहिजे. तो इथं 1 2 तो इथे यायला पाहिजे. तो नंतर परत 2 स्थानावर 1 2 इथे वहीत आलेलं आहे. म्हणजे याच्यातलं जे प्रत्येक एलिमेंट आहे ना, तो 2 स्थानं अँटी क्लॉकवाईज पुढे सरकत आहे. जसं उदाहरणार्थ आपण हे काळं डाग जर पाहिलं तर 1 2 सोडून इथं आलं. नंतर कुठे येईल, 1 2 स्थान सोडल्यावर इथं येईल, पण इथं यायला पाहिजे होतं पण त्यांनी दिलेलं नाही. नंतर इथून पुढचे 2 स्थान सोडल्यावर 1 2 इथे आलं, बघा आला. मग या दोन्ही पर्यायांपैकी फक्त या तिसऱ्या पर्यायामध्ये हे सुटेबल होत नाहीये, म्हणून पर्याय 3 याचा आन्सर येईल. तुम्ही दुसरे बघू शकता, हे वर्तुळ आहे, वर्तुळाला जर 2 स्थान सोडल्या 1 2 इथं आलं. नंतर परत 2 स्थान सोडलं 1 2 इथं येणार होता पण तो दिला नाही कारण हे चुकीचं आहे. नंतर परत 2 स्थान सोडलं 1 2 इथं आलं इथं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं क्रम
चुकीचं वेगळं पद आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे वेगळं पद आहे. प्रश्न क्रमांक 59 ते 61 साठी सूचना. पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणारा अंक आणि अक्षरांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. पदामध्ये असणारा अंक आणि अक्षरांचा क्रम. R17 कुठे R इथे, 17 इथे, 13 31. 13 कुठे इकडं. ठीक आहे, हे 13 नंतर 31 नंतर H असे आले. 19 23 E 53 D. 19 कुठे 19 23 E 53 D. ओके, आरशातील प्रतिमा वाहिले. मग 11 P M3L. 11 P दुसरं पेन घेऊ. हो, 11 P. आणखी दुसरं कोणतं आहे का 11 P? 11 P M3L. मग काय येईल इकडून, असं येईल. हे असं, नंतर हे नंबर येते ना, हो की नाही. हे याचं वरचं, नंतर हे असं, नंतर हे सरळ, नंतर हे येईल. 61 59 41 KL म्हणजे दुसरा ऑप्शन. नंतर कुठे 5 NMI 5 NMI 43 C 41 47 43 C 41 47. हे पण आरशातील प्रतिमाच व्हायले. मग याच्यासाठी काय RMLJ RMLJ. मग काय येईल याच्यासाठी, हे असं 19 41 येते. 19 41 हे LJ 19 41 LJ कुठे, पर्याय क्रमांक 4. आता 61 प्रश्न. 3 MQ कुठे, 3 MQ मी लिहून घेऊया. 3 MQ 61 क्वेश्चन काय आहे. थांबा, ठीक आहे. 61 प्रश्न आहे. 3 डॅश आहे का, हां 3 डॅश M डॅश Q आणि याच्यासाठी संगत आहे K डॅश F. नंतर 5 डॅश N डॅश P. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. ओके, चला बघूया. मग 3 MQ कुठे आहे, 3 MQ इकडे. नंतर कुठे K 41 F K 41 F आरशातील प्रतिमा वाहिले. 5 NP कुठे आहे, 5 NP इकडे. मग याचं काय होईल, 5 NPचं 43 C 59. ओके, 43 C 59 किती कुठे आहे. हां, हे पहिल्या ऑप्शनमध्ये 43 C 59. मग 2 ऑप्शन कसं काय आहे आता. हां ठीक आहे, बघूया की. दुसरं काय ऑप्शन येतील आपल्याला, काय शोधायसारखं. हां ठीक आहे, ऑप्शन ठेवून बघूया. मग इथं काय आहे, दुसरे ऑप्शन्स बघूया. 43 C 59 हे आलंय ना. ओके, J37I बघूया. J37I कुठं आहे, J37I. पेन दुसरं घेतो मी. J37I कुठं आहे, J37I. ठीक आहे, हे असे यायले. आणि नेक्स्ट ऑप्शन आहे 41 47 C 41 47 C.
कोटा 4147C 4147C. ठीक आहे, हे याचा आरशातील प्रतिमा आहे. नंतर काय आहे, नंतर J37G कोटा आहे J37G. ठीक आहे, 2 अचूक पर्याय म्हणलेत ना. मग याच्या आरशातील प्रतिमा हे पण येते आणि हे पण येते, दोन्ही आरशातील प्रतिमा येतात. सो ऑप्शन 1 and 4 इंग्लिश सो ऑप्शन विल बी 1 and 4. ओके, प्रश्नाकृती 257. हां, हे आपल्याला कोणती आकृती आहे मग, आरशातील प्रतिमा काढायचं आहे. ओके, हे तोंड इकडे केलं आहे, बरोबर आहे. मग हे तिकडंच राहील का, हे गेलं ऑप्शन. दुसरं कोणतं आहे, नाही. मग हे 7 जवळ आहे, मग हे 7 कसं येईल, असं येईल, बरोबर आहे. 7 असं येईल, स्टार्टिंगलाच येईल ना, 7 स्टार्टिंगला येईल. इथं 2 आलंय, हे गेलंय, हे पण गेलंय. नंतर बघूया, 9 मध्ये आहे, इथं मध्ये आहे, इथं कडला दिले, मग हे गेले, मग पहिलं ऑप्शन. 63वा प्रश्न आहे, हे पण आरशातील प्रतिमाच आहे. इथं बघा, हे जे डाग आहे, हे डाग दिसते, हे डाग आहे. ठीक आहे, हे पाय खाली आहेत, मग याचे पाय वर आहेत, यानं गेलं. आणि हे डाग बघा, या डागाला इथं आणखी एक एक्स्ट्रा लाईन आले, येते का हे, नाही. मग इथं हे येते का, असं नाही. म्हणजे हे पहिलं डायरेक्ट चौथा ऑप्शन. प्रश्नात दिलेले घटक कोणत्या वेन आकृतीशी अचूक जुळतील तो पर्याय निवडा. ओके, गोवा, त्रिपुरा, भारत. हे जे भारत आहे, भारतमध्ये काय आहे, गोवा पण आहे आणि त्रिपुरा पण आहे. पण गोवा आणि त्रिपुरामध्ये काय संबंध आहे का, नाही, त्यासाठी वेगवेगळे काढले. मग हे कोणतं 64साठी कोणतं पर्याय येईल, हां 64साठी बी येईल. हे 64चा ऑप्शन राहील, बी. ओके, 64चा बी ऑप्शन. नंतर बघूया, परपोशी, कवक, शैवाल. हे जे परपोशी आहे, परपोशी म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड राहते, म्हणजे अन्न दुसऱ्यावर अन्न डिपेंड असते, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, जसं वनस्पती तयार करतात. हे परपोशी, हे कवक जे आहेत ते परपोशी असतात. म्हणजे परपोशी, हे परपोशी आणि त्याच्यामध्ये कवक येतात. हे जे कवक आहेत ते परपोशी आहेत, पण शैवाल कसे आहेत, स्वयंपोशी आहेत. म्हणजे त्यांचा आणि परपोशीचा काय संबंध नाही. कवक हे परपोशी आहेत आणि शैवाल हे स्वयंपोशी आहे, म्हणजे त्यांचं वेगळं येईल. हे कोणत्या ऑप्शनमध्ये मग, हां सी ऑप्शन, 65वा सी ऑप्शन. मग ऑप्शन काय आहे, 65वा, चौथा ऑप्शन. 66वा प्रश्न आहे, अभिषेक घरातून बाहेर निघताना मावळत्या सूर्याची किरणे त्याच्या तोंडावर समोरून पडत होती. मावळत्या सूर्याची किरणे त्याच्या तोंडावरून पडत होती, म्हणजे तो कोणत्या दिशेला उभा करून, तोंड करून उभा होता, पश्चिमेला. आपल्याला पूर्व पश्चिम माहीत आहे, पूर्व पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. ओके, तो पश्चिमेला तोंड करून, मावळती सूर्य म्हणजे पश्चिम आहे, तो पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. हां, आग्नेय वायव्य गरज आहे का बघूया. त्याच्या तोंडावर समोरून पडत होती. तो घरातून सरळ चालत जाऊन, म्हणजे सरळ पुढं चालत होतं. ओके, सरळ जाऊन 24 मीटर अंतरावर थांबला. इथं सरळ जात आहे, तो घरापासून पश्चिमेच्या दिशेला सरळ जाते. किती किलोमीटर, 24 मीटर. ओके, 24 मीटर अंतरावर थांबला. तेथून तो त्याच्या उजवीकडे काटकोनात वळून, उजवीकडे म्हणजे आता वर वळून सरळ 21 मीटर अंतर चालत गेला. किती मीटर, 21 मीटर. हे 21 मीटर अंतर आहे. त्यानंतर त्याच्या डावीकडे एका काटकोनात वळून 20 मीटर गेला. आता डावीकडे काटकोनात म्हणजे इकडं. ओके, किती मीटर, 20 मीटर. पुन्हा एकदा डावीकडे काटकोनात, पुन्हा डावीकडे काटकोनात म्हणजे इकडे खाली, तो 21 मीटर. वर 21 मीटर गेला होता, परत खाली यायला 21 मीटर. हे 21 मीटरचं अंतर आहे. हां,
21 मीटर अंतरावर थांबल्यास मूळ ठिकाणापासून तो किती अंतर होईल? म्हणजे तो आता इथं आहे, मूळ ठिकाण त्याचं इथं आहे, मूळ ठिकाण आहे हे, आणि त्याचं फायनल इथं आहे, फायनल डेस्टिनेशन. मग किती अंतर आहे? हे 24 आहे आणि हे वरचं 20 आहे. 24 आणि 20 44. 67वा प्रश्न आहे. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. म्हणजे हे कोणाचं बोलतात? अण्णाभाऊ साठेंचं. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांपेक्षा 3 अक्षरी शब्दांची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे? 2 अक्षरी शब्दां म्हणजे 2 अक्षरी शब्द आणि 3 अक्षरी शब्द किती आहेत बघूया आपण. 2 अक्षरी आणि 3 अक्षरी. ओके, पहिल्यांदा आपण याच्यात बघा. आता मग तिसऱ्या, हे 2 अक्षरी का 3 अक्षरी आहे? अक्षरचा अर्थ काय होते? अक्षरचा अर्थ होते जर स्वर व्यंजनला भेटत असेल, व्यंजन आणि स्वरचा मिलनला आपण अक्षर म्हणतो. आता हे क हे अक्षर आहे का? हे क नाही. जेव्हा या क ला अ मिळते ना तेव्हा क तयार होते, ह्याला अक्षर म्हणतो आपण. हे क ला नाही. ओके, ह्या अर्ध्या क ला अक्षर म्हणतो का? या अर्ध्या क ला अक्षर म्हणत नाही. क चा पाय मोडलेला आहे ना, मग हे अर्धा क असल्यासारखं, याला अक्षर म्हणत नाही. जेव्हा क ला अ जोडते, एखाद्या व्यंजनामध्ये स्वर मिळते, तेव्हा त्याला अक्षर तयार होते. मग बघा, लक्ष द्या. आता तुमचं कन्सेप्ट क्लिअर करतो, लक्ष द्या. आता तिसऱ्याला कसं लिहिता येते बघा? तिसऱ्या. मग ती अधिक, म्हणजे इथं असं येते बघा, त प्लस पहिली वेलांटी ई, स अधिक अ, या र साठी अर्ध र प्लस य ला आ जोडलंय. मग याच्यात अक्षर किती आहेत बघा? हे व्यंजनला स्वर जोडलंय, हे एक अक्षर आहे. या स ला स हे व्यंजन आहे आणि अ हे स्वर आहे, आणि हे एक अक्षर तयार झालं. हे र हे व्यंजन आहे, पण पूर्ण व्यंजन आहे का? नाही, अर्ध आहे. याला स्वर जोडलंय का? नाही, म्हणजे हे अक्षर नाही, हे अक्षर आहे. व्यंजनला स्वर जोडल्यावर अक्षर तयार होते. मग हे 3 अक्षरे आलेत ना? ओके, हे 3 अक्षरे आहे. ओके, हे 3 अक्षरे. हे दिवशी 3 अक्षरे, सिंपल. अण्णांच्या इथं एक, हे पूर्ण न अ काय आहे? स्वर आहे. मग पूर्ण स्वराला आपण अक्षर म्हणतो का? ठीक आहे. हे जर सेपरेट स्वर असेल तर ते अक्षर असते. ओके, सेपरेट स्वर असेल ते अक्षर असते. हे अ हे अक्षर आहे, ना पण अक्षर आहे, आणि इथं या अक्षर आहे, म्हणजे हे पण 3 अक्षर आहे. भेटीस 3 अक्षरी, हे 2 अक्षरी, हे 3 अक्षरी, हे 3, हे 4 आहे, हे 3, हे 3, हे 3, हे 2, दांडीला 3, धागा 2, बांधलेला 4, तुटका 3, चष्मा 2च येते, डोळ्याला 3, लावून 3, अण्णा 2, लिहित 3, होते 2. ओके, मग याच्यात बघूया. आता 2 अक्षरी किती आहेत? 1, इकडून बघूया, 1 2 3 4 5 6, 2 अक्षरी 6 आहे. 3 अक्षरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके, आणि काय म्हणले त्यांनी? थांबा रे, आवाज करू नका. आणि नंतर काय म्हटले? 2 अक्षरी शब्दांपेक्षा 3 अक्षरी शब्दांची संख्या मग जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे. कितीने जास्त आहे? 8 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 2. 68वा प्रश्न आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त वृषालीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी पथकाने वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला. या वाक्यात किती जोडाक्षरे आले आहेत? हे स्वा जोडाक्षर आहे. त वर अनुस्वार नाही. त्र्या. ओके, त्र्या हे जोडाक्षर आहे. चा पण जोडाक्षर आहे. हे मृ नाही. च आहे, नंतर रिय आहे, नंतर क्र आहे, तला त हे पण आहे. हे वृ नाही. चा आहे.
हे तृण आहे, हे त्वा आहे. नंतर विद्यार्थी, हो द्या आहे ना, दला या जोडायला द्या आहे. नंतर थी आहे, वृण आहे, सन आहे, ध आहे, रिया आहे, क्ष आहे, हां कला क्ष जोडले, आणि धा आहे. ओके. आणखी क्ष वगैरे आले का काही? नाही. इथं आले ना क्ष एक, इथे क्ष आले. आणखी ज्ञ आले का? ज्ञ नाही. हां ओके. मग किती आले जोडाक्षर आहे? 1 2 बेग बे वेंच्या बेतिसा बिजुकल बेपंदा बेसकामला बेसचं 82. पर्याय क्रमांक 4. 69वा प्रश्न आहे. प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. आता याचं तोडणीकडे हे येते का? नाही. नंतर इथं बघ, इथं ब्लॅक डॉग आहे, याच्यात आहे का? नाही. याच्या एकट्याच आहे ब्लॅक डॉग. हा ब्लॅक डॉग. ओके ठीक आहे. हां 70वा प्रश्न आहे. एका वर्षी 27 डिसेंबरला सोमवार होता, तर त्याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? ओके. कोणते वार 5 वेळा येतील? लक्षात घ्या. जर मी तुम्हाला सांगितले, जर 28चा महिना असेल तर एकही वार 5 वेळा येत नाही. 29 तारीख असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. जे 1 तारखेला वार येते ना, तेच वार 5 वेळा येते. जर 30 दिवसाचा असेल महिना तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. आणि 31 दिवस असेल तर 1 2 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. मग बघूया आता. एका वर्षी 27 डिसेंबरला सोमवार होता, तर त्याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? मग एप्रिल महिन्यात किती दिवस असतात? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. एप्रिल महिन्यात 30 दिवस असतात. 30 दिवस असतात म्हणजे 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतील. मग अगोदर 1 तारखेला कोणता वार येते बघूया. मग 27 डिसेंबर आहे. 27 डिसेंबरला सोमवार होता, तर त्याच वर्षीच्या एप्रिल. मग आपल्याला मागं जायचं आहे. ओके. मग बघूया एप्रिल 1 पासून तर 27 डिसेंबरपर्यंत काय येते. अगोदर काय करत होतो आपण? पुढून मागं जात होतो, म्हणजे मागून इकडं पुढं जात होतो. पण इथं काय पुढचं दिलंय, आपल्याला मागं यायचं. 27 डिसेंबर आहे. मग उरतात किती? इथं बघा, हे 27 डिसेंबर. 27 डिसेंबर आहे म्हणजे हे 27 तारीख. नोव्हेंबरचे किती तारीख? ह्या दिवशी सोमवार आहे. 27 डिसेंबरला सोमवार आहे. नोव्हेंबरमध्ये किती दिवस असतात? 30 असतात. ऑक्टोबरमध्ये 31. सप्टेंबरमध्ये 30. ओके. ऑगस्टमध्ये 31. जुलैमध्ये 31 आणि जूनमध्ये 30. जुलै. एप्रिल मेमध्ये 31 आणि जूनमध्ये हां एप्रिल पाहिजे ना. एप्रिल 1चं बघूया आपण. एप्रिल याच्यात किती दिवस असतात? 30 असतात ना. हां 29 धरूया. ओके. आपण एप्रिलचा 1 तारीख धरूया. ह्या एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला कोणता वार येते बघूया. ओके. बघायचं की नाही? मग कसं करता येईल? हे 27 तारीख आहे. हे मध्ये किती दिवस आहेत एकूण? 30 30 30 30 31 30 2 60 30 3 90 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 21 3 7 21 3 8 24. 24 मधून 1 कमी करा. 23 24 25 26 27. हे 270 दिवस आलेत. हे मधले 270 दिवस आलेत. नंतर हे सोमवार 27 तारीख सोमवार आहे. मग मागले 26 तारीख म्हणजे प्लस 26 296. म्हणजे किती आले? 296 दिवस आलेत.
म्हणजे या 27 तारीख, डिसेंबरच्या 27 तारीख आणि एप्रिलच्या 1 तारखेमध्ये एकूण 296 दिवस राहिलेत. याला जर 7 भागाकार केला तर किती येते? 7 चौक 28, 1 उरला 16, 7 दोन्ही 14, 2 दिवस एक्स्ट्रा उरलेत. मग सोमवार, मंगळवार, बुधवार. मग बघा ना इथं सोमवार आहे. ओके, म्हणजे हे 26 तारीख आणि हे 27 तारीख. अगोदरचे 26 दिवस, 27 तारीख सोमवार आहे. आपण याला धरत होतो का? किती दिवस होता? हां, कोणतं तरी एकच धरायचं. मग याला धरूया का? याला धरलं तर मग 295 दिवस होतात. 97. हां, 297 दिवस होतात. आणि 3 दिवस मागे गेल्यावर शुक्रवार आहे. मग हे 3 उरतात. हे सोमवार आहे ना, मग याला जर धरल्या सोमवार, मग हे 3 दिवस उरायलेत. तिकडं पुढं जातो तो. मग सोमवारच्या मागे या बरं. रविवार, शनिवार, शुक्रवार, मग गुरुवार राहिले ना 1 तारीख. 3 दिवस सोडा ना. सोमवारच्या मागे 3 दिवस सोडा. रविवार, शनिवार, शुक्रवार, मग 3 दिवस सोडल्यावर जे वार येते ते 1 तारखेचा राहील गुरुवार आणि 2 तारखेचा वार शुक्रवार. मग हे गुरुवार आणि शुक्रवार 2 पर्याय. 71 प्रश्न आहे. न, ल, र, त, ज या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील लगतचे पहिले अक्षर कोणते? मग पहिल्यांदा हे किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5. 5 अक्षर आहेत. त्या 5 अक्षरांपासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मग याचं अर्थपूर्ण शब्द तयार होईल ज, ल, त, र, न. ओके, रतन टाटा नाही, जलतरण. ओके, मग अर्थपूर्ण शब्द तयार होईल ज, ल, त, र, न. मग ह्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी कोणतं आहे? त. मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील लगतचे पहिले अक्षर. डावीकडील लगतचे पहिले अक्षर कोणते? डावीकडील लगतचे पहिले अक्षर कोणते? लच आहे. हो, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 72 व 73 साठी सूचना. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. बरोबर. इथं आपल्याला काय करायचं आहे या प्रश्नामध्ये? 5चा घन करा. 5चा घन किती? 5चा घन किती? 125. 3चा घन 9. 3चा वर्ग सर. हो सॉरी, 3चा, अरे इथं काय आलं? आणि 3चा वर्ग काय आहे? 9. ओके, आणि मग या दोघांची वजाबाकी करा. 125 मधून जर 9 काढल्या तर आपल्याला किती मिळते? 116 मिळते. म्हणजे उजव्याकडील संख्येचं घन केलेत आणि डावीकडील संख्येचं वर्ग केलेत आणि त्यांची वजाबाकी केले. 6चा घन 216. 8चा वर्ग 64. मग 216 मधून 64 वजा करा. 6 मधून 4 गेल्यावर 2. इथं 11 म्हणजे इथं 5, 152. ओके, 152 यायले. आणि ह्याचं तसंच येते का बघा. 7चा घन 343. 9चा वर्ग 81. 3 मधून 1 गेल्यावर 2. इथं 6, 262 आहे ना. म्हणजे या उजवीकडील संख्येचं घन केलेत आणि डावीकडील संख्येचा वर्ग केलेत आणि त्यांची वजाबाकी केले. ऑप्शन 4. आता ह्या 73व्या प्रश्नासाठी पण बघा, विचार करा. नाही, आम्ही विचार करतो जरा. ओके, याचा वर्ग 36 येते आणि 36 मधलं किती फरक आहे? 11चा फरक आहे. हो, बरोबर आहे की. 6चा वर्ग 36 यायले, 3चा वर्ग 9 यायले आणि या दोघांची बेरीज 11 येते. 9 2 11, 36 आणि 11 तसे यायले. याचं बघू येते का? 7चा वर्ग 49 येते. याचा 5चा वर्ग 25 येते. 8 बेरीज केली तर 300 येत नाही. मग हे नाही आहे बघा रे. आहे का? नाही. मग अरे दुसरं काय करता बघूया. ठीक आहे, याच्याकडून बघूत. मग 8चा घन किती? 512. बाबा दूर आहे. 8चा वर्ग 64.
5चा घन 125, 7चा वर्ग 49, 9 4 13 असं यायला. सर्वांचे वर्ग केलं तर येणार चालेल. मग कोणाचं घन करूत काय? याचं घन केलं तर 125 येते. केल्या ना आपण. घरी आल्या ना आले. बघा विचार करा. सांगतेस कोणी सांगते का? 300 कसं आलंय मध्ये? 8 7 5 पासून 8 7 5 ची बेरीज 300 येते. ठीक आहे, बेरीज किती येते मग? 8 5 13. 8 5 13, 13 7 20 आले. तसं मग 20चा वर्ग 400, 20चा अर्ध 100, 400 मग 100 गेलं 300 येते. ठीक आहे. आणि याचं येते का मग बघू. 3 आणि 7 आणि 3 आणि 2 5, 5 आणि 6 11, 11चा घनच केल्या ना, वर्ग केल्या. 11चा 121 केला, नंतर 121च्या अर्ध किती होते? ते पॉईंटमध्ये जाते. मग नाही येत नाही. सांगू द्या मग. सांग. ते त्यांचा गुणाकार करून त्यांची बेरीज करून ते त्यांची बेरीज करायची. बघा एवढं सोपं आहे ना. चला तुम्हाला 8 5 40. ओके. मग आपल्याला ह्या 73व्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे? हे जे संख्या दिलेले आहेत 8 5 7 त्यांची गुणाकार करायचं आहे. 8 गुणिले 5 गुणिले 7 किती येते? 8 5 40, 7 चौक 28, 280. तसंच 8 अधिक 5 अधिक 7 बेरीज करा. 8 5 13, 13 7 20. या दोघांची बेरीज किती येते मग? 280 अधिक 20 300. तसंच इकडं पण 6 गुणिले 2 गुणिले 3, 6 2 12, 12 36 आणि 6 अधिक 2 अधिक 3 करा. 6 2 8 आणि 3 11. यांची बेरीज 47 येते. मग इकडं पण सेम प्रोसेस. तिघांचं गुणाकार. 1 गुणिले 9 गुणिले 4, 1 9 9 चौक 36. तसंच यांची बेरीज करा. 14 वजाबाकी करा 2 2. ओके. बेरीज करायचं ना. ओके बेरीज करायचं. 2 2 पण नाही रे बाबा. डेंजर आहे. बेरीज करायचं आपलं. 6 4 10, 4 40, 50 की 50. नाही तर 40ला करत होत्या. पुढचं बघूया. ओके. लास्ट बट वन. बरोबर प्रश्न आहे. वरील अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास. वरील कोणती अक्षरमाला रे? ही अक्षरमाला ABCD अक्षरमाला. ओके. मग त्याला दाखवत आपण. वरील अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास, ही अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत शेवटून 17व्या स्थानी असणाऱ्या अक्षराच्या लगत उजवीकडे खालीलपैकी कोणते अक्षर येईल? ओके. हे ABCD अक्षरमाला दिसायला आपल्याला उलटं लिहायचं. मग कुठं स्टार्ट करायचं आहे? असं Y X W V U असं लिहायचं आहे. ओके. लिहिता येईल ना? हां. तशा प्रकारे लिहिल्यावर नवीन अक्षरमालेत शेवटून 17व्या स्थानी. शेवटून 17व्या स्थानी कोणतं येते? मग हे शेवटचं येते. बरोबर आहे ना? हे शेवटचं येते. मग इकडून 17व्या स्थानी कोणतं येते? हे 5 5 2 10, 5 3 15, 17व्या स्थानी हे Q आहे. हो की नाही? हे 17व्या स्थान आहे. 17व्या स्थानी अक्षराच्या लगत उजवीकडील खालीलपैकी. लगत उजवीकडील कोणते येते मग? P येते. कारण आपण असं लिहिणार आहोत ना. असं ही क्रम असेल तर हे उजवीकडे येते. पण क्रम उलट लिहायला ना आपण. मग आता पाहिजे असेल तर बघा. ही तर U आहे. U नंतर काय येते? T S R Q P. नंतर O N M L K. नंतर J I H. हां ठीक आहे बघूया.
JIHGF नंतर EDCCBA. बघा आता शेवटून 17 म्हणले. शेवटून 17व्या स्थानी असणाऱ्या अक्षराच्या नवीन अक्षरमालेत शेवटून 17व्या स्थानी असणाऱ्या अक्षराच्या शेवटून 17व्या स्थानी कोणतं? हे 5 5 2 10 5 3 15 16 17 हे Q हे शेवटून 17व्या स्थानी आहे. या अक्षराच्या लगत उजवीकडे कोणतं आहे? P आहे. लगत उजवीकडे खालीलपैकी कोणतं अक्षर येईल? मग P येईल. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. वरील अक्षरमालेतील पहिल्या, तिसऱ्या व 5व्या गटातील अक्षरे सलग क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत फ्रेंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाचा पर्याय निवडा. त्यांनी काय म्हणतात हे पुसून घेऊ अगोदर. लेट्स रब दिस, इरेज दिस. ओके. मग पहिल्या, तिसऱ्या व 5व्या गटातील अक्षरे सलग क्रमाने. आता हे पहिलं गट आहे, नंतर हे तिसरं गट आहे, नंतर हे 5वं गट आहे. हे काय काय म्हणालेत? हे जे गट आहेत ते सलग क्रमाने लिहिल्या. सलग क्रमाने लिहून घेऊया आपण. ABCDE नंतर KLMNO नंतर UVWXY. ओके. असं लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत मग हे कुठं येते? FGHIJ इथं येते. FGHIJ नंतर हे PQRST लास्टला. ओके. मग हे आता तयार झालेलं नवीन अक्षरमाला आहे. याच्यात तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत FRIND फ्रेंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांचा पर्याय निवडा. मग फ्रेंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? एनिमी. ENEMY एनिमी. मग या शब्दाचा आता या नवीन अक्षरमालेत अनुक्रमांक कोणता म्हणे? मग या शब्दातील अक्षरांचा ईचा अनुक्रमांक कोणता आहे? मग ईचा 5 आहे. एनचा 9 एन कोणता इथं आहे? हां हे 5 हे 5 हे 5 हे 5. ओके. एनचा किती आहे मग? 9. ईचा 5. एमचा 8 आहे ना इथं आहे ना. हे नवीन अक्षरमाला एमचा 8. वायचा 15. मग ऑप्शन कुठं आहे? 5 Y 5 8 15.